वेलकम मॅडम. खुर्चीतच बसून सांगू. हा चालेल. 5 मिनिटात सगळ्यांना कन्सेप्ट सांगते. 5-10 मिनिटात. मला फक्त सांगा, तुम्ही रोजच्या वापरातल्या वस्तू, आज तुम्ही फेशियल बघितलं, फेशियल तुम्ही महिन्यातून किती वेळेला करता? महिन्यातून किती वेळेला फेशियल करता? आम्ही तर कधीच करत नाही, असे पण तुमच्यातले काही जण असते ना. केला पाहिजे तर 3-4 महिन्यातून एकदा ब्युटी पार्लरमध्ये जाऊन करतो. फेशियलचे प्रोडक्ट तुम्हाला 2-3 महिन्यातून एकदा जाणार नाही, पण रोज दात घासताना सगळे कपडे धुता, माझ्या घराची साफसफाई करता, सगळं करता. याकरता प्रोडक्ट कुठून आणतात? आम्ही रस्ता क्रॉस केला की डिमांड अगदी सोपं आहे. तो कुठल्या तरी दुकानात न आणतात, बरोबर. महिन्यात किती रुपये खरेदी लागतात? 1000, 2000, 3000, 5000, 4-5 हजार. ॲव्हरेज 5000ची पकडू. समजा तुम्ही अशा प्रकारचे जे सगळे प्रोडक्ट आणता, साधारण महिन्याला 5000 रुपयाची खरेदी लागते नॉर्मल दुकानातनं. आज तुम्ही डीमार्टमध्ये गेलात की 5000ची खरेदी करून आलात, काय फायदे देतं डीमार्ट तुम्हाला? देत असेल की काहीतरी 5 किलोवर 1 किलो फ्री, हा ना, 1000 रुपये समज 200-500 रुपयाचा काहीतरी मिळत असेल, बरोबर. 5000 रुपयाची खरेदी तुम्ही दर महिना करता ना, पण 2 महिन्यांनी करत असाल, महिन्याची करत असाल, पण दर महिना गरजेच्या वस्तू दुकानामधून जाऊन घेऊन येतात. म्हणजे असं कधीच म्हणत नाही की आज ह्या महिन्यात काही डिस्काउंट नाही, जाऊ दे या महिन्यात मी पेस्ट आणतच नाही, असं कोणीच नाही. की यावेळेला मला काही फ्री चमचा नाही देत, जाऊ दे डिटर्जंट जरुरीच. दुसरा महत्वाचा कसं आहे की सकाळी उठल्यानंतर सगळे चहा पितात ना, चहा पितात, कॉफी पितात का नाही पितात ना. कुठल्या ब्रँडचे? सोसायटी, ताजमहाल, ते काय तुमचे कोणते, हा, बागबकरी, काय काय असतात आपल्याला, आणि तेच लागतात आपल्याला. एवढी ब्रँड लॉयल्टी त्या चहाच्या पुढ्याला आपण दाखवतो की नाही आमच्याकडे हाच लागतो, आणि महिन्याला 1 किलो चहा वापरतो. गेल्या 10 वर्षात किती किलो वापरला असेल? 12 बरं नाही, 10 वर्षात 100 किलो तर वापरला. एवढे वर्ष मी त्या वाघबकरीला, सोसायटीला किंवा त्या ग्रुप बॉन्डला किलोनी चहाची खरेदी केली. दिवाळीला 1 किलो चहा कुणालाच नाही मिळाला, तरी आपण लॉयल्टीने आम्ही तोच वापरतो चहा, असं सांगतो ना. म्हणजे कसलाही फायदा होत नाही, तरी आपल्या गरजा भागवण्याकरता आपण हे सगळे प्रोडक्ट कायम वापरतो. आता समजा मी तुम्हाला असा कन्सेप्ट सांगितला की ज्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला ही ब्रँड लॉयल्टी दाखवण्यावरती वेगळा फायदा मिळेल, की तुम्ही तिथे चहा पिताना त्या ब्रँडला लॉयल्टी दाखवा, तर त्याच्यावरची मध्येचा चहा पिवा तुम्हाला पैसे मिळतील. प्लस तो चहा एकाच्या वेळी 2-3 कप प्यायला गेला तर ऍसिडिटी होईल, तर तुम्ही 4 कप काय तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही असं सांगितलं तर प्यायला. आणि ते चहा आणि ती क्वालिटी तशी होतं. काय जेव्हा तुम्ही नॉर्मल मार्केटमधनं प्रोडक्ट घेता, तशाच कन्सेप्टनी येतात. कंपनी एक प्रोडक्ट बनवते, बरोबर. होलसेलर असतो, एक C&F एजंट असतो, म्हणजे एक मोठा स्टॉकिस्ट, एक रिटेलर असतो, आणि मग आपण असतो, बरोबर आहे ना. अगदी होलसेलरकडनं जाऊन आणलं तरी दुकानदाराकडनंच आपण आणतो, बरोबर. डायरेक्ट कंपनीत नेतं का तुमच्या घरी प्रोडक्ट? डायरेक्ट तिथं सोसायटीत पॅक करतात, सोसायटीच्या कंपनीमध्ये तुमच्या घरी चहाचा पुडा आला, असं होत नाही ना. दुकानात नसतो मी आणतात. होतं काय, बरं, हे सगळे ब्रँड्स खूप भारी भारी आहेत आणि त्यांनी नवीन नवीन प्रोडक्ट लॉन्च केले, ते तुम्हाला कसं कळतं? कंपनीवाले फोन करतात, ॲडव्हर्टाइजमेंट कोण करतं? तुम्हाला मला बघितलंय का तुम्ही कधी ॲडव्हर्टाइजमेंट? आपल्याला कोणी घेत नाही, बरं ना. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कोण असतं? स्टार, मॉडेल्स, ज्यांचा ऑलरेडी मेन व्यवसाय ॲडव्हर्टायझिंग असतो का? अमिताभ बच्चन नवरत्न तेलाची जाहिरात करतो. अमिताभचं मेन काम काय आहे? ॲक्टिंग. तो लाखो करोडो रुपये घेतो एका पिक्चरचे, पण तरी तो नवरत्न तेल कसं छान आहे ते सांगतो. अमिताभ लावतो पण डोक्याला नवरत्न तेल नाही, पण त्याचा फेमस चेहरा वापरून नवरत्न तेल स्वतःचं ब्रँड विकतो, बरोबर आहे. त्यामुळे अमिताभला त्याचा जे काही चेहरा वापरला जातो त्याचा पैसा दिला जातो. पण होतं काय, तो पैसा कुठनं वसूल केला जाईल? आपल्याच खिशातनं. जर तुम्हाला जे 50 रुपयात तेल मिळालं असतं ते आता मिळतं 70 रुपयात, कारण 20 रुपये कुणाला गेले मध्ये? अमिताभला गेले. येतं लक्षात? झालं काय, ही जी कंपनी हे प्रोडक्ट बनवते, तर ह्या सगळ्यांना पैसे वाटप केल्यामुळे 50 रुपये किमतीची वस्तू ग्राहक म्हणून तुम्हाला किती रुपयाला मिळाली?
पण तुम्हाला क्वालिटी कितीची मिळाली? 50चीच क्वालिटी मिळते, पण तुम्ही देताय किती? 100. हे वर्षानुवर्ष आपण केलं. मार्केटमधल्या कुठल्याही दुकानातलं तुम्ही कुठल्याही ब्रँडचं प्रोडक्ट खरेदी करा, हेच केलं. आता तुम्हाला ज्या कंपनीचा फेशियल पॅक तुम्ही रेव्ह्यू बघितला, ती मोदीकेअर कंपनी काय सांगते की आम्ही प्रॉडक्ट बनवतो आणि आम्ही डायरेक्टली कोणाला देतो? तुम्हाला देतो. घ्याल का? आम्ही बनवतो डायरेक्ट तुमच्या घरी पाठवतो. काय फायदे होतील? होलसेलला दिला जाणारा पैसा वाचेल, C&Fला दिला जाणारा पैसा वाचेल, दुकानदारांना दिला जाणारा पैसा वाचेल. आणि दुकानदार सगळे लोक इन्व्हेस्टमेंट करतात ना, पैसा लावून स्टॉक ठेवतात म्हणून पैसे त्यांना मिळतात. हे सगळे पैसे वाचतील. प्लस जाहिरात कोण करेल मोदीकेअरच्या प्रोडक्टची? आज कुणी जाहिरात केली मोदीकेअरच्या प्रोडक्टची? आपणच केली. अच्छा, अमिताभ उभा होता का? प्रियंका चोपडा उभी होती का? आणि ऐश्वर्या राय पण नव्हती, आपणच ऐश्वर्या राय केली. बरोबर आहे. सो जाहिरातदारांचे पण पैसे वाचले. मग काय होईल? हा वाचलेला, आता हा जवळजवळ 50 रुपये हा पैसा आहे ना. 50ची वस्तू 100ला मिळाली म्हणजे मधला घेऊ शकते. वेगवेगळ्या साड्या वापरायला आवडतात. दर महिन्याला नवऱ्याला म्हणायचं आणि मला पैठणी घ्यावीशी वाटते, नवरा म्हणतो था पुढच्या महिन्याची, या महिन्यात बजेट नाही. कधीतरी वाटतं कांजीवरम घ्यावी, कधीतरी वाटतं कुठल्या अजून काय तर माहेश्वरी घ्यावी. कुठल्या साड्यांची किमती 5,000च्या खाली नाही, चांगल्या पडल्या. आता बाहुबली पण आली. सोसूनला नर्स आहे. ओके, आलं ठीक आहे. त्यांचं एनरोलमेंट झाली का? फर्स्ट टाइम? नाही, फर्स्ट टाइम गेस्ट. तुम्ही समजून घेतले त्यांचं, त्याच्यावरती काम करा. आणि एक त्याच्यामध्ये मी असं सांगेन की ह्याच्यातून कंझ्युमर बेस तयार होतो आपला आणि त्याच्यातून पैसा मिळतो. म्हणजे तुम्ही ह्याच्याकडे बघाल तर एक साईड इन्कम ऍक्टिव्हिटी म्हणून. पण त्यांचा ग्रुप पण आहे, ते लोकमत सखीचं पण करतात. फार उत्तम. कारण काय होतं सांगते मी, आज तुम्ही नोकरी करता नर्स म्हणून, बरोबर? ऍक्टिव्ह इन्कम आहे, चांगलं मिळत असेल, नो डाऊट. किती कष्ट आहे आणि प्लस मेंटल स्ट्रेस आहे आणि प्लस रोज काम केलं की पगार आहे. याच्यामधून तुमचं एक नेटवर्क सेट करायचं, कारण ही कन्सेप्ट सगळ्यांकरता लागू होते. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या प्रत्येक माणसाला रोजच्या वापरातल्या वस्तू लागतात. आपण मोदीकेअरला कंझ्युमर बेस निर्माण करून दिला तर त्याच्यावरती कंपनी आपल्याला पैसा देते, जी संधी तुम्हाला प्रत्येक आहे. आपण प्रत्येक जण लग्न सुद्धा रेकमेंडेशनवर जमवतो. माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे, भावाची मुलगी आहे, दोघं ओळखीतले, आपल्याला आई असते त्यांचं लग्न जमवायचं, पण त्याच्यावर पैसे नाही मिळतात. आपण मनापासून ते रिलेशनसाठी काम करतो. किंवा एखाद्या ठिकाणी एखादी मिठाई चांगली मिळाली तर आपण 4 वेळेला सांगतो, तर दुकानात चांगलं मिळतं बरं का, तू घे. 4 किलो मिठाई त्या मिठावेळ्याची विकली गेली, 4 साड्या त्या दुकानदाराच्या विकल्या गेल्या, तर तुम्हाला काय मिळतं? एक ब्लाऊज पीस तरी देतो की मॅडम तुमच्यामुळे त्यांनी माझं 10,000चं सामान घेतलं. थोडंसं सुद्धा आपल्याला कधी त्याच्यावरती रेकमेंडेशन करण्यावरती फायदा नाही होत. पण तुमच्या सांगण्यामुळे तुमची एखादी मैत्रीण म्हणाली की मला मोदीकेअरचे प्रोडक्ट वापरायला आवडतं, तर त्याच्यावरती कंपनी तुम्हाला पैसे देईल, कारण तुम्ही मोदीकेअरच्या प्रोडक्टबद्दल लोकांना माहिती दिली. अपॉर्च्युनिटी सुद्धा हाऊसवाईफ बनवून तुम्हाला. आणि आता तुम्ही ठरवा की आपल्या शब्दाला आपल्या रेफरन्समध्ये भरपूर आहे. आपली ओळखीचे लोक आपला ऐकतात. हां, सगळे म्हणून सगळेजण प्रॉडक्ट घेतले जातं नाही, पण 10 ते 4 जणांनी जरी घेतलं तरी त्यांचाही फायदा, त्यांची बचत होईल, आपल्याला रेकमेंडेशनचा पण फायदा. अर्निंग सोर्स म्हणून पण तुम्ही याच्यामध्ये ते पाहू शकता. हे पण पोटेन्शियल याच्यामध्ये आहे. ठीक आहे, या दृष्टीने पाहिजे. या ना सर, चहा घेऊ दे काँग्रेसला. काँग्रेस आलंच निघायचं तुम्हाला. बेसिक ही कन्सेप्ट आहे याच्यावरती काम करा. आणि छोट्या छोट्या मीटिंग अशा इथे होतात रोज. दर सोमवारी घेतो ना आपण. आता पुन्हा पुढे नाही म्हणत, पुढच्या सोमवारी कुठे? भारती विद्यापीठलाच असेल आता, तिकडं स्नेहलकडे होईल होते. स्नेहलकडे असं म्हणजे हां, तर स्नेहलकडे संध्याकाळी संध्याकाळी मीटिंग.